मी वैभव राऊत, राहणार मूळ रहिवासी विदर्भाचा. आम्ही आता पुण्या येथे कामाच्या निमित्ताने आम्ही पुण्याला राहतो आणि आमचे मामा अरुण येनकर यांना काल रात्री पुन्हा सोलापूर हायवेवरती ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये नाही का एक कॉल आला आम्हाला की बाबा इंदापूर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये तुमचे पेशंटला आम्ही ॲडमिट केलेलं आहे, तर तुम्ही इथं येऊन जा पुण्याला. तिथून रात्रीला आम्ही पुण्यावरनं निघालो आहे. पुण्यावरनं पोचलो इथं 3 वाजले. 3 वाजता पोचलं. पेशंटला माझा जो पेशंट होता इथं त्यांचं जे ट्रीटमेंट होतं ते प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे ते काहीच नव्हतं आणि त्यांची क्रिटिकल जे तब्येत आहे ते जशी आहे तशीच आहे. त्याच्यानंतर आम्ही 4 वाजता आम्ही कॉल केले 108ला की म्हटलं इथून पेशंट घेऊन आम्ही पुण्या इथं रहिवासी आहोत, काहीतरी आपण तिथं जाऊन इथं मशीन बंद पडलेले आहे, जे एक्सरे होत नाही, MRI होत नाही, आपण पुढची ट्रीटमेंट घ्यायसाठी पुण्या इथं आपण रेफर करू या हिशोबानं नाही का 108ला फोन केला. 108चा फोन आतापर्यंत आता मी फोन केला 4 वाजता आणि ॲम्ब्युलन्स येते. आता आल्यानंतर सांगतात की 2 तास झालं आहे. आणि दुसरं म्हणजे ॲम्ब्युलन्सवर कॉल केल्यानंतर सांगतात की तुमची अजून 4 वाजता आम्ही 8 वाजता तुम्हाला आम्ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देऊ. 8 वाजता फोन केल्यानंतर म्हणतात की अजून तुमचा इथं कंप्लेंटच दाखवलेली नाही आहे. बरं ठीक आहे. इथं आल्यानंतर पेशंट बघितलं, डॉक्टर बघितले, एक पण सुद्धा डॉक्टर नव्हता. ज्या नर्स आहेत त्याच्यावरती त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. मेजर ट्रीटमेंट आज त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, डोक्याला हेम झालं आहे, पण या परिस्थितीमध्ये त्यांना जे ट्रीटमेंट पाहिजे ती इथं भेटत नाही आहे आणि कोणी सविस्तर सांगायला पण तयार नाही आहे. वरून आम्ही म्हटलं की ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होत नाही आहे, आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आहोत, पैसे नाही आहेत, त्या हिशोबाने इथं आलेलो आहोत. सिस्टर सांगतात तुम्ही प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून पुण्याला घेऊन जाऊ शकता. ह्या गोष्टीसाठी आम्हाला मदत पाहिजे होती. 6:15ला पेशंट इथं आणल्यानंतर सकाळून 10 वाजता डॉक्टरने ट्रीटमेंट चालू केली. तर माझी एकच कळकळीची विनंती की भरणे मामा तालुक्याकडे लक्ष द्या, एवढंच म्हणायचं मला, बाकीचं काहीच म्हणायचं नाही.